कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह मित्रपक्षांची आघाडी रिंगणात उतरली आहे. या आघाडीला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिनी विजय पाटील यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्वच उमेदवार मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचवत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन ही आघाडी निवडणुकीला सामोरी जातीये. या आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिनी विजय पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी कुरुंदवाड शहराची रखडलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबरोबरच शहरातील अतिक्रमित घरांच्या नियमितीकरणाचा विषय मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली. मी योगिनी विजय पाटील नगराध्यक्षपदासाठी हातचिन्ह घेऊन काँग्रेसतर्फे मी उभी आहे. मला सर्वसामान्य महिला, वयोवृद्ध महिला तसेच तरुण तरुणी सर्व जाती धर्माचा मला पाठिंबा आहे. मी 478चा मार्गी लावणार आहे. तसेच बाजारपेठ, पार्किंग याही मूलभूत सुविधा ह्या प्रश्नावर भर देणार आहे. जसं बापूंनी तळागाळाचं राजकारण केलं, सर्वसामान्यांना न्याय दिला. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचाच पक्ष आहे. मला ज्यावेळी मी प्रचाराला बाहेर पडते त्यावेळेला मला विचारतात, जसं बापूंनी राजकारण केलं शांततेत तसंच तुम्ही पण करा, हीच आमची अपेक्षा आहे. मी अगदी उत्स्फूर्तपणे मी जाईल त्या घरात मला प्रत्येकांचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच मी ही निवडणूक पुढं लढवीत आहे. 478मधील अतिक्रमण असलेल्या घरांचा प्रश्न मी 2 महिन्यात तात्काळ मार्गी लावणार आहे. शहरातील रखडलेला पुरवठ्याचा प्रश्न हा मी मार्गी लावून शहराला स्वच्छ पाणी देणार आहे. सगळ्यांना मी आवाहन करते की मला सगळ्यांचा आशीर्वाद मिळू दे. माझ्यासह महाविकास आघाडी व शेतकरी संघटना यामधील सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा, हेच मी आवाहन करते. कुरुंदवाडमध्ये प्रत्येक प्रभागात आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या रॅली आणि कोपरा सभा झाल्यानं आघाडीसाठी चांगलं वातावरण निर्माण झालं असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी VK पाटील, अजय पाटील, विजय पाटील, संदीप सावगावे यांच्यासह उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.